क्लास 5मध्ये आज आपण कोकिळेची लबाडी लेसन नंबर 3 याचा अभ्यास करणार आहोत. बघा, कोकिळा तुम्हाला माहितीच असेल, मैना. ती कशी गाते? कुहू कुहू अशी कोकिळा गाणं गात असते. आणि ही कोकिळा कशी आहे? आपल्या पाठातील लबाड आहे. लबाड म्हणजे काय? नॉटी. तर अशी ही जी कोकिळा आहे ती लबाडी काय करते आपल्या पाठामध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे. एक घनदाट जंगलात अनेक पक्षी व प्राणी राहत होते. एक घनदाट जंगल होतं. घनदाट म्हणजे काय? तर खूप सारी झाडं तिथे होती. रिकामी जागा नव्हती. असं एक जंगल होतं. आणि त्या जंगलामध्ये पक्षी व प्राणी राहत होते. जंगल म्हटलं की हे ॲनिमल्स हे येतातच त्याच्यामध्ये. त्याचबरोबर वेगवेगळे बर्ड्स जसे चिमणी, घुबड, मोर, कावळा, पोपट इत्यादी. इथे थोडीशी नावं दिलेली आहेत. कुठली कुठली पक्षी होते तिथे? चिमणी होती, घुबड होते. घुबड म्हणजे काय? येस, आऊल. मोर, कावळा, पोपट असे सगळे पक्षी त्या जंगलामध्ये राहत होते. सगळे पक्षी व प्राणी आनंदात राहत व खूप मस्ती करत. हे जे सगळे पक्षी व प्राणी होते ते एकमेकांसोबत खूप आनंदी राहत होते, खुश राहत होते. आणि त्याचबरोबर ते मस्ती देखील करायचे. मस्ती म्हणजे फन करायचे. फन तुम्ही देखील करता ना स्कूलमध्ये? तुमच्या फ्रेंड्ससोबत मस्ती करता. त्याच प्रकारे त्याच जंगलात एक आंब्याचे झाड होते. त्या झाडावर एक कावळा व एक कोकिळा राहत असत. बघा, एक आंब्याचे झाड होते. आंब्याचे म्हणजे मँगोचे झाड. आणि त्या झाडावर कोण राहत होतं? कावळी आणि कोकिळा असे दोन पक्षी त्या झाडावर राहत असत. आणि ही कावळी जी होती ती कशी होती बघा आपल्या पाठामध्ये? कावळी जी होती ती साधी भोळी, तर कोकिळा खूप लबाड होती. साधी भोळी म्हणजे एकदम लबाड अशी नव्हती. ती तिचं आयुष्य व्यवस्थितपणे जगत होती. पण तिच्याच बरोबर ही जी कोकिळा होती ती कशी होती? लबाड. मग लबाड या शब्दाला इंग्लिश शब्द आहे फ्रॅड्युलंट. बघा स्पेलिंग. तुम्हाला प्रोनाउन्सिएशन येत असेल तर तुम्ही नक्की करून बघा. FRAUDULENT. फ्रॉड्युलंट म्हणजे आपण ज्या प्रकारे फ्रॉड म्हणतो बघा, फ्रॉड्युलंट म्हणजे लबाड. अशी ही आपली कोकिळा होती. कावळी सकाळी लवकर उठून चारा शोधायला बाहेर जात असे. कावळी जी होती ती काय करत असे? तर सकाळी लवकर उठून ती चारा शोधण्यासाठी जात असे. चारा म्हणजे त्यांचं जे खाण्याचं गवत असेल किंवा आणखी वेगवेगळे धान्य असेल, ही काय करायची ती? तर शोधण्यासाठी बाहेर पडायची. आपल्यासारखं असतं का त्यांचं? घरात सगळं मिळतं त्यांना जेवायला? तर नाही. त्यांना काय करावं लागतं? रोजच्या रोज बाहेर जंगलात फिरावं लागतं आणि त्यांचं जेवण जे आहे म्हणजे चारा शोधावा लागतो. कोकिळा मात्र आळशी होती. ही जी कोकिळा होती ती कशी होती? आळशी. आणि कावळी कशी होती? तर ती खूप मेहनती होती. ती सकाळी लवकर उठून चारा शोधायला जात असे. ही जी कोकिळा होती ती काहीही काम करत नसे. तिला वाटे इकडे तिकडे फिरावे, नाचावे, आनंदाने उडावे, फक्त मजा करावी. ही जी कोकिळा होती तिला काय वाटत असे? तर आपण फक्त उडावे, त्याचबरोबर इकडे तिकडे फिरावे, नाचावे आणि फक्त मजा करावी. आनंदाने हे सगळी कामं करावी आणि फक्त काय करावं? मजा करावी
अशा प्रकारची ही आपली कोकिळा होती. वसंत ऋतू येण्याच्या काही दिवस आधी कावळीने घरटे बांधण्यास सुरुवात केली. बघा, वसंत ऋतू जर तुम्ही मागे आपण अभ्यासलं होतं, वसंत ऋतूमध्ये काय येतं तर झाडांना नवीन नवीन पाने येतात. सगळीकडे आपल्याला हिरवेगार दिसते. खूप छान छान फुले वेगवेगळ्या प्रकारची झाडावर आपल्याला दिसतात. त्याचबरोबर आंब्याला देखील काय येतो, मोहर येतो. म्हणजे जे आपले मँगो आहेत ते तयार होण्याआधी त्या झाडाला छोटी छोटी फुले येतात आंब्याच्या झाडाला. तर असा मोहर या वसंत ऋतूमध्ये येतो. आणि हा वसंत ऋतू येण्याच्या आधी ही जी कावळी आहे तिने काय केलं तर आपले घरटे बांधण्यास सुरुवात केली. इकडून तिकडून काड्या गोळा करून छानसे घरटे बांधले. बघा, आता घरटे कसे असते त्यांचे, वेगवेगळ्या ज्या झाडांच्या काड्या असतात, त्या ज्या सुकलेल्या काड्या असतात त्या शोधून ते काय करतात, एकमेकांमध्ये ते अशा प्रकारे गुंतवतात की त्याचं नेस्ट तयार होईल. तर अशा प्रकारे ते आपलं घरटं बनवतात. कोकिळा हे सर्व बघत होती. म्हणजे हे जी कावळी होती ती जे घरटं बनवत होती हे कोण बघत होतं, कावळी बघत होती. जंगलातील एका घुबडाने कोकिळेला समजावले. जंगलामध्ये हे जे घुबड होतं त्याने कोकिळेला समजावले. आता काय समजावले तर बघा, पुढे बघूया आपण. परंतु तिने त्याचे ऐकले नाही. म्हणजे तू सुद्धा घर बांध असं काय केलं घुबडाने, आऊलने आपल्या कोकिळेला सांगितले. परंतु ही जी कोकिळा होती तिने काहीही ऐकलं नाही. घुबडाने कावळीलाही कोकिळेविषयी सांगितले. कावळीने ते ऐकले पण नंतर ती विसरून गेली. बघा, घुबडाने काय केलं तर कावळीलाही कोकिळेविषयी सांगितलं की कोकिळा काय करत आहे, ती तू जे घर बांधत आहे त्याच्याकडे ती बघत आहे. म्हणजे नक्कीच तिचं काहीतरी प्लॅनिंग असणार, हो ना. तर अशा प्रकारे कावळीला सांगण्याचं काम घुबडाने केलं. पण कावळीने काय केलं, ते ऐकलं पण ती नंतर ते विसरून गेली. तिला ते काही एवढं महत्त्वाचं वाटलं नाही, कारण ती तिचं जे घरटं आहे ते बनवण्यामध्ये मग्न होती. तिचं सगळं लक्ष जे आहे ते घरटं बनवण्यामध्ये होतं. वसंत ऋतू आला, झाडांना नवी पालवी फुटली. वसंत ऋतू जेव्हा आला तेव्हा काय झालं, झाडांना नवी पालवी फुटली. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं, पालवी म्हणजे काय, नवीन नवीन पानं यायला सुरुवात झाली. आंब्याच्या झाडांना मोहर आला. मोहर म्हणजे मी सांगितलं ना तुम्हाला की जेव्हा आंबे यायच्या आधी छोटी छोटी त्या झाडाला फुले येतात त्याला म्हटलं जातं मोहर. तर असा मोहर जो आहे तो त्या आंब्याच्या झाडाला आला. कावळीने आपल्या घरट्यात अंडी घातली. कावळी जी आहे तिने काय केलं, तिच्या घरट्यात अंडी घातली व ती चारा शोधायला बाहेर गेली. मग अंडी घालून झाल्यानंतर तिने काय केलं तर तिच्यासाठी चारा शोधण्यासाठी ती जंगलामध्ये निघून गेली. तेवढ्याच संधी साधून कोकिळेने आपली अंडी कावळीच्या घरट्यात घातली. तेवढीच संधी म्हणजे तेवढाच चान्स तिला मिळाला. जेव्हा कावळी घरट्यातून बाहेर गेली तेव्हा तिने काय केलं, कोकिळेने ती त्या घरट्यात गेली आणि तिने देखील तिथेच अंडी घातली व दूर जाऊन मजेने गाऊ लागली. म्हणजे काय झालं इथे तर तिला कोकिळेला घर न बांधताच काय झालं, ती त्याच्यामध्ये अंडी देऊ शकली. ठीक आहे, म्हणजे तिने मेहनत घेतली नाही आपलं घर बनवण्याची. तिला रेडीमेड तिचं अंडं जे आहे ते त्या घरट्यामध्ये कावळीला सांभाळण्यासाठी तिने सोडून दिलं. ठीक आहे, आणि लांब जाऊन काय करू लागली, ती मजा बघू लागली आणि गाऊ देखील लागली. कशी गाऊ लागली
कशी कशी गाते कोकिळा? येस, कुहू कुहू. तर अशा प्रकारे ती दूर जाऊन गाऊ लागली. कोकिळेची अंडी आपल्या घरट्यात असल्याचे कावळीच्या लक्षात आले नाही. कोकिळेची अंडी जी आहे ती आपल्या घरट्यात आहेत हे कावळीच्या लक्षात आलं नाही, कारण अंडी कशी असतात, सेमच असतात दिसायला. त्यामुळे तिला कळालंच नाही की कोकिळेची अंडी देखील तिच्या घरट्यात आहेत. काही दिवसांनी अंड्यातून पिल्ले बाहेर आली. पिल्ले लहान होती. कावळी रोज त्यांना चारा आणून देई. काही दिवसांनी काय झालं, अंड्यातून त्या पिल्ले बाहेर आली. म्हणजे दोन्हीही, कोकिळेचीही आणि कावळीची, दोघींची पिल्ले काय झाली, त्या अंड्यातून बाहेर आली. पिल्ले लहान होती. कावळी रोज त्यांना चारा आणून देई. कोकिळा मजेने ते पाहत होती. म्हणजे काय झालं तर कोकिळा जी आहे तिला काहीच मेहनत करावी लागली नाही. तिच्या पिल्लांचं सगळं काम कोण करत होतं? कावळी करत होती. आणि काम करून देखील कावळीला काहीच समजत नव्हतं की आपण कोकिळेची देखील पिल्लं त्यांना खायला घालत आहोत, त्यांना सांभाळत आहोत. ठीक आहे. आणि हे सगळं कोकिळा मजेने पाहत होती. थोड्या दिवसांनी पिल्ले मोठी झाली. आता कावळी त्यांना उडायला, दाणे टिपायला शिकवू लागली. आता काय झालं, कावळी जी आहे ती थोडे दिवसांनी जेव्हा पिल्ले मोठी झाली तेव्हा त्यांना उडायला शिकवू लागली. आणि त्याचबरोबर दाणे टिपायला शिकवू लागली. एक दिवस कावळी पिल्लांना बोलायला शिकवत होती. एक दिवस काय झालं तर ही जी कावळी आहे ती तिच्या सगळ्याच पिल्लांना बोलायला शिकवत होती. आपल्या देखील घरात बघा, एखादं छोटंसं बाळ असेल तर आपण काय करतो, त्या बाळासोबत गप्पा मारतो. आणि गप्पा मारता मारता ते जे आपले शब्द आहेत ते त्याच्या कानावर पडतात आणि तो आपोआप बोलायला शिकतो. तर अशाच प्रकारे कावळी देखील काय करत होती, आपल्या पिल्लांना बोलायला शिकवत होती. कावळी म्हणाली, म्हणा काव काव काव. कावळीची पिल्ले म्हणाली काव काव काव. मात्र कोकिळीचे पिल्ले म्हणाली कुहू 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 कुहू. हे शब्द ऐकून कावळीला खूप राग आला. बघा, तिला माहितीच नव्हतं की कोकिळेची पिल्ले आपल्या घरट्यात आहेत म्हणून काय झालं, ती तिच्या पिल्लांना काव काव करण्यासाठी शिकवू लागली. पण ही कोकिळेची मात्र पिल्लं काय बोलू लागली, कुहू कुहू. आणि हे ऐकताच कावळीला काय आला, राग आला. कारण कुहू कुहू हे कावळा कधीही बोलत नाही. कोकिळेची पिल्ले बघा, परत काय झालं, कावळीची पिल्ले म्हणाली काव काव, कोकिळेची पिल्ले म्हणाली कुहू कुहू. म्हणजे हे सगळं कावळी ऐकत होती, पण तिला अजूनही काही समजत नव्हते. जवळच्याच डहाळीवर बसून कोकिळा मजेने गात होती, कुहू 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 कुहू. तेवढ्यात कावळीची नजर चुकवून कोकिळेची पिल्ले उडाली. बघा, ही पण कोकिळेची पिल्ले काय होती, त्यांनाही आपल्या आईची ओढ होती. त्यांनाही माहीत होतं आपली आई कोण आहे, पण तरी देखील या कावळीला समजले नव्हते. आणि जेव्हा कावळीची नजर दुसरीकडे गेली तेवढ्यात ही कोकिळीची पिल्ले काय झाली, उडाली. कारण कावळीने त्यांना उडायला शिकवलेलेच होते. आणि कोकिळेच्या डहाळीवर बसली होती. बघा, तिथून उडाली. डहाळी म्हणजे काय, ब्रांच. मग कोकिळा जिथे बसली होती त्या कोकिळेच्या डहाळीवर, ब्रांचवर जाऊन ही कोकिळेची पिल्ले बसली. आणि बसल्यावरती गाऊ लागली कुहू 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 कुहू. आणि असं जेव्हा घडलं तेव्हा मात्र कावळीचा सगळा प्रकार लक्षात आला.
कोकिळेची ही लबाडी कावळीच्या लक्षात आली, पण वेळ निघून गेली होती. बघा, या का वेळ निघून गेली होती? कारण आता ती पिल्ले जी आहेत ती मोठी झाली होती. आता काहीच उपयोग नव्हता कोकिळेला देखील बोलून. आणि घुबडाने सांगायचा प्रयत्न केला होता कावळीला, पण तिने ते ऐकलं आणि ती विसरून गेली. म्हणजेच आता वेळ निघून गेली होती. तिने काय केलं होतं? तिच्या पिल्लांप्रमाणेच कोकिळेच्या पिल्लांनाही सांभाळलं होतं. त्यांच्यासाठी देखील तिने कष्ट घेतले होते, पण त्याचा काहीही उपयोग नव्हता. शेवटी कोकिळेची पिल्ले जी आहेत ती कुठे उडून गेली? तर कावळीकडेच उडून गेली. ती कावळीकडे राहिली का? तर नाही, ती शेवटी त्यांच्या आईकडे उडून गेली, कोकिळेकडे उडून गेली. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला हा पाठ आपण अभ्यासलेला आहे. तर या पाठातून आपण काय शिकलो? आपण काय केलं पाहिजे? नेहमी विचार करून कृती केली पाहिजे. त्याचबरोबर कृती करताना सावधगिरी देखील आपण बाळगली पाहिजे. सावधगिरी म्हणजे लक्ष दिले पाहिजे. आपण जे करत आहोत त्याकडे आपण लक्षपूर्वक बघितले पाहिजे आणि मग आपले काम केले पाहिजे. म्हणजे आपल्याला कोणीही फसवू शकणार नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा पाठ आपण अभ्यासलेला आहे. शब्दार्थ तुम्हाला दिसत आहेत. काय आहे बघा? मस्ती, फन. डहाळी, ब्रांच. लक्षात येणे, टू रिलीज. लबाड, बघा मी तुम्हाला म्हटलं होतं ना तो शब्द, फ्रॉड्युलंट. पालवी, फ्रेश, फॉलिएज. आळशी, लेझी. मोहर, अ ब्लॉसम. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हा पाठ अभ्यासलेला आहे. आता याचे जे प्रश्न उत्तर आहेत ते तुम्ही काय करायचे आहेत? लिहायचे आहेत. मला वाटते तुम्ही ऑलरेडी लिहिलेले असतीलच. पण अजूनही ज्यांनी लिहिलेले नाहीत त्यांनी या पाठावरील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. मी तुम्हाला गुगल क्लासरूमवरती त्याचे PDF पाठवलेले आहेतच ऑलरेडी. ठीक आहे. तर नीट प्रश्न वाचा. आपला हा परत एकदा व्हिडिओ बघितला तरी चालेल आणि काय करा? प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये आपण व्याकरण देखील शिकलो होतो. कुठलं? लिंग बदला. लिंग म्हणजे माहिती आहे तुम्हाला, स्त्रीलिंग आणि पुल्लिंग. जर स्त्रीलिंग असेल तर पुल्लिंग करायचं आणि पुल्लिंग असेल शब्द तर स्त्रीलिंग करायचा. बघा, कावळा हा शब्द पुल्लिंग आहे. स्त्रीलिंग काय येणार त्याचं? कावळी. कोकिळा, कोकिळ. मुलगा, मुलगी. राजा, राणी. सिंह, सिंहाचं काय येतं? सिंहीण किंवा सिंहनी. म्हातारा, म्हातारी. कवी, कवयित्री. महाराज, महाराणी. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हा पाठ अभ्यासलेला आहे. भेटूया आपण नेक्स्ट ऑनलाईन क्लासमध्ये. तोपर्यंत बाय बाय.